नमस्कार. सर्वप्रथम 2026 या नववर्षाच्या सर्वांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा. आपल्यासाठी हे नवीन जे वर्ष आहे हे सर्वांसाठी आनंददायी, उत्तम आरोग्य आणि शेतकऱ्यांच्या कष्टाला फळ देणारा असावं असं मी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना करतो. शेतकरी मित्रांनो, जिल्हानिहाय जे अंतिम पैसेवारीची यादी आहे ही प्रकाशित झालेल्या आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील जवळपास 1420 जे गावं आहेत या 1420 गावांचे अंतिम पैसेवारी ही 50 पैशा खाली किती गावांची आहे किंवा तालुक्यातील किती गावं या पैशाच्या आणीवारीमध्ये आलेले आहेत ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. शेतकरी बांधवांनो, जेव्हा एखादी आणीवारी ही 50 पैशाच्या खाली असते तेव्हा आर्थिक मदत मिळत असते आणि जिल्हानिहाय याद्या ह्या प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच बुलढाणा जिल्ह्याची यादी आपण बघणार आहोत. आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये एकूण 1420 जे गावं आहेत यामध्ये एकूण 50च्या खाली जी आणीवारी आहे 50 पैशाच्या खाली ही कोणत्या तालुक्यात किती गावं असणार आहेत ही माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार. बघा, या ठिकाणी आपण बघू शकता की सर्वप्रथम आपल्याला सन 2025-26 खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील जे 1420 गावं आहेत याची अंतिम पैसेवारी खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता सर्वप्रथम आपण या ठिकाणी बघा की आपल्याला काय काय बघायला मिळणार आहे. तालुक्याचे नाव, तालुक्यातील एकूण गावांची जी संख्या आहे त्यांची संख्या दिलेली आहे आणि 50 पैसेपेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांची संख्यासुद्धा दिलेली आहे. तसेच 50 पैसेपेक्षा जास्त आणीवारी असलेल्या गावांची संख्या आणि सरासरी जी पैशाची आणीवारी आहे ही सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. आता आपण एक एक या ठिकाणी बघूयात. सर्वप्रथम आपण बघूयात की जो बुलढाणा जिल्हा आहे आणि बुलढाणा तालुका आहे त्याच्यामध्ये एकूण जे गावं आहेत त्या गावांची संख्या आहे 98 आणि 50 पैसा कमी पैशाची आणीवारी गावांची संख्यासुद्धा 98 आहे आणि 50पेक्षा जास्त गावांची जी सरासरी आहे ही 0 आहे. म्हणजे 98 गावं बुलढाणा तालुक्यात आहेत. तर सर्वच्या सर्व गावांची जी यादी आहे ही 98च्या 98 गावंसुद्धा 50 पैशापेक्षा कमी आणीवारी असलेले गावं आहेत. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकता की जो दुसरा तालुका आहे तो चिखली आहे आणि चिखलीची जी गावांची संख्या आहे संपूर्ण गावं चिखली तालुक्यामध्ये 144 आहेत आणि पूर्णच्या पूर्ण 144 गावंसुद्धा या 50पेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावामध्ये आहे. आणि त्यानंतर तिसरा जर आपण बघितला की देऊळगाव तालुका आहे. देऊळगाव तालुक्यामध्ये जवळपास गावांची संख्या 64 आहे आणि 64 जे गावं आहेत हे 50 पैसेपेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. म्हणजे 50पेक्षा जास्त आणीवारी असलेल्या गावांची संख्या 0 असणार आहे. त्यानंतर जर आपण बघितलं की मेहकर तालुक्यामध्ये जवळपास 161 गावं आहेत आणि 161 जे गावं आहेत त्या 161 पैकी 161 म्हणजे संपूर्ण गावं हे 50पेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांची लिस्टमध्ये समाविष्ट आहे. त्यानंतर लोणार जर बघितलं आपण तर लोणारमध्ये सुद्धा 91 गावं आहेत आणि 91ची म्हणजे पूर्ण 100% हे गावं 50पेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. शिंदखेडराजा जर तालुका आपण जर बघितला की त्यामध्ये जवळपास 114 गावं आहेत आणि 114च्या 114 संपूर्ण गावं हे 50 पैशापेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांची संख्या आहे. आता जवळपास सगळे जर आपण बघू शकता या ठिकाणी की जे गावं आहेत ते गावं 50पेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांची किंवा तालुक्याची यादी आहे. नंतर मलकापूर जर आपण बघितलं तर मलकापूर तालुका या मलकापूर तालुक्याची सुद्धा 73 गावांचा समाविष्ट आहे आणि 73 गावंसुद्धा त्यामध्ये 50 पैसे कमी आणीवारी असलेले गावं आहेत. मोताळा तालुका बघितलं तर 120 गावं आहेत. 120च्या 120 गावंसुद्धा 50पेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावात आहेत. त्यानंतर नांदुरा, खामगाव, शेहगाव, जळगाव जामोद, संग्रामपूर हे जे सर्वच्या सर्व जे गावं आहेत आपण बघू शकता. सर्वात मोठा जर तालुका असेल तर तो खामगाव आहे. त्यामध्ये 146 गावं आहेत आणि 146च्या पूर्णच्या पूर्ण गावं हे 50 पैशापेक्षा कमी आणीवारी असलेल्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट आहे. असे बुलढाणा जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर 1420 गावं आहेत आणि 1420 गावं हे पूर्ण जे गावाची यादी आहे किंवा तालुक्यांची यादी आहे हे पूर्णच्या पूर्ण गावं हे 50
पैशापेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत. म्हणजेच काय, तर यावर्षीच्या झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झालेले आणि शासनाच्या नियमानुसार जर 50 पैशापेक्षा जर अनिवार्य कमी असेल तरच शासनाची मदत ही मिळते. म्हणजे कमीत कमी 40 ते 50च्या दरम्यानमध्ये अनिवार्य जे पैशाचे अनिवार्य आहे हे असणं अनिवार्य आहे. त्यामुळे ही संपूर्ण यादी मी आपल्यासमोर शेअर केलेली आहे. यामध्ये गावांची संख्या कमी जास्त